तर नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात यस बस. आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग. आपण आज जर्नी करणार आहोत पुणे ते त्र्यंबकेश्वर. नवीन रूट, नवीन जर्नी. आजपासून आपण तुमच्या सेवेमध्ये नवीन जर्नी घेऊन येत आहोत. माझं बोर्डिंग पॉईंट आहे भोसरी. भोसरीवरून त्र्यंबकेश्वर हे पूर्ण जर्नी आपण तुम्हाला दाखवूया. संगीतम ट्रॅव्हल्समध्ये आपलं एक तिकीट बुक आहे. लवकरात लवकर आपल्याला बोर्डिंग पॉईंटला 11 वाजता बस येईल. तिथून आपण बसमध्ये चढून त्र्यंबकेश्वर जाणार आहोत. तर ब्लॉगला कंटिन्यू करूया. आलं सगळं बोर्डिंग पॉईंटला. माझ्यासमोर आहे सागर, ते मला सोडायसाठी आलेला होता. तर आपण आता निघत आहोत, बसचं वेट करत आहोत. बस एक 5 मिनिटामध्ये आपल्यापाशी पोहोचून जाईल. आत्ताच माझा कॉल झाला आहे ड्रायव्हरशी. लवकरात लवकर आपण निघूया. एक 5 मिनिटामध्ये बस माझ्यापाशी पोहोचणार आहे. तर बघूया. तुम्ही बघू शकता आपली बस समोरून आलेली आहे, संगीतम सफायर, जे की आता उभं राहत आहे आपल्याकडं. ही आपली बस आहे पुणे ते त्र्यंबकेश्वर. तुम्ही बघू शकता आपण गाडीत चढलेला आहे. हे आपले ड्रायव्हर शाबीर भाई, हे आपले कंडक्टर. बस निघली आहे आता. गाड्यांनी आता चालू झालेली आहे, रूटवर लागलेली आहे. सध्या आपण ड्रायव्हरशी थोडं संवाद साधतोय, कशा प्रकारे आपली बस जाते ते बघूया. रूट काय आहे आपण ड्रायव्हरला विचारलं आहे. बस हॉटेलवर थांबत आहे आता. तुम्ही बघू शकता आपलं हॉटेल आहे बिकानेर हॉटेल, राजस्थानी हॉटेल आहे, प्युअर व्हेज. तुम्ही बघू शकता खूप मस्त हॉटेल आहे. हे मनसरपाशी हे हॉटेल आहे. खूप भारी हॉटेल आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे. ही आपली संगीतम सफायर, जे की खूप भारी दिसते ब्ल्यू कलरमध्ये. रात्रीच्या वेळी इंटिरियर खूप चमकतं गाडीचं. येलो कर्टन्स हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपली गाडी लागलेली आहे हॉटेलला. तुम्ही बघू शकता का आपली बी गाडी इथं संगीतम ट्रॅव्हल्स थांबलेली आहे. इथं आहे तुमची राजमुद्रा ट्रॅव्हल्स, इथं आहे तुमची शताब्दी. जेवण असं एक काही जेमतेम आहे. राजस्थानी हॉटेल आहे बिकानेर. काही उशीर झाला आहे, 1 वाजता गाडी रेस्टॉपला थांबते. तर प्रत्येक गाड्यांचा यायचा टायमिंग झालेला आहे, जे की शॉर्ट रूटसाठी गाड्या लवकरात लवकर येत असतात. माझ्या पाठीमागं आत्ताच एक विनोद ट्रॅव्हल्स म्हणून बी गाडी आलेली आहे. गाडी निघायचा टायमिंग झालेला आहे. आमची बी गाडी निघायचा टायमिंग झालेला आहे. बस आता थोड्या एक 5 मिनिटामध्ये आमचे ड्रायव्हर येतात, लवकरात लवकर गाडी काढतात. तर राजमुद्रा ट्रॅव्हल्स बी थोड्या 1-2 मिनिटामध्ये निघत आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पण बस निघायचा टाईम झाला आहे. बस निघत आहे आपली. बघू शकता कशा प्रकारे आपली बस दिसते. संगीतम सफायर लेलंडवर बिल्ड केलेली गाडी आहे, वीरा बॉडी. खूप अशा चांगल्या प्रकारचं इंटेरियर. बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता का आपली बस निघलेली आहे कशी आता लागेल रस्त्याला. जे की आता ड्रायव्हर आपले निघले, गाडी निघली. खूप मस्त वाटलं रेस्टॉपवर थांबून. वॉशरूम वगैरे खूप चांगलं होतं रेस्टॉपचं. आता तुम्ही बघू शकता का आपली एक रात्रीचा टाईम झाला आहे 2:30. मी बसलो होतो कॅबिनला. कंडक्टर झोपले होते वरती. मला झोप येत नव्हती म्हणून मी ड्रायव्हरशी गप्पा मारत होतो. ड्रायव्हर आहेत आपले राजस्थानचे, की जे की खूप भारी ड्रायव्हर आहेत. मी कंडक्टर सीटवर बसून आपलं ड्रायव्हरशी संवाद साधत होतो, कशा प्रकारे आपल्याकडं. एक झोप झाल्यानंतर ड्रायव्हरनी मला एक चहा पिण्यासाठी उठवलं. सकाळचे वाजले होते 4. खूप भारी वाटलं चहा पिऊन. चहा खूप सुंदर होता टोलनाक्याच्या पुढं. ड्रायव्हर मला म्हटला चहा पिऊ आपण. सकाळचा टाईम असतोय. वॉशरूमला गाडी थांबली होती. तुम्ही बघू शकता लोकांना वॉशरूम आल्यावर वॉशरूमला सोडावं लागतं ड्रायव्हर लोकांना. आपण चहा पेलो ड्रायव्हर आणि मी. खूप भारी वाटलं ड्रायव्हरशी संवाद साधून. तर गाडी निघत आहे आपलं. अशा प्रकारे गाडी आहे, तुम्ही बघू शकता. खूप चांगलं वाटतं ड्रायव्हरशी संवाद साधून नाईट जर्नीसाठी. हे आपले शबीर भाई.
जे की खूप भारी माणसं आहे. आपण निघलो आता, जे की नाशिकमध्ये आपण इंटर करत होतो. सध्या आपल्याला वाजले होते 5:15 जे की ऑन टाईम बसेस होती. हे आहे आपलं द्वारका सर्कल. आपण इथं आपण करणार होतो. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, विसरू नका. धन्यवाद.